मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। तुमच्या घरात किंवा ओळखीत अशा अनेक भगिनी असतील ज्यांना या योजनेचे पैसे जून महिन्यापासून मिळणे अचानक बंद झाले होते। सुरुवातीला काही महिने पैसे आले आणि नंतर अचानक बंद झाले। यामुळे अनेक जण काळजीत होतो, पण आता काळजी करायची गरज नाही, कारण यावर एक सोपा उपाय आहे आणि त्या उपायाने पैसे पुन्हा सुरू झाल्याचं एक ताजं उदाहरण समोर आलं आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर झालं असं की अनेक भगिनीच्या खात्यावर जून महिन्यापासून योजनेचा हप्ता जमा झाला नव्हता। बँकेत चौकशी करूनही काही ठोस उत्तर मिळत नव्हतं। यामुळे मनात शंका होती की आपलं नाव योजनेतून कमी झालं की काय। पण या समस्येमागचं खरं आणि मुख्य कारण होतं KYC पूर्ण नसल्यामुळे हे पैसे खात्यात जमाच होत नव्हते। KYC म्हणजे सरकारला याची खात्री करायची असते की ज्या लाभार्थीच्या खात्यात पैसे जात आहे ते खाते आणि ती व्यक्ती योग्य आहे का। यासाठी तुमचं बँक खातं आणि आधार कार्ड एकमेकाशी जोडणे असणं आणि तुमची ओळख पटलेली असणं गरजेचे असते। सरकारने आता KYC पूर्ण करणे बंधनकारक केले आहे। ज्यांची KYC अपूर्ण होती त्यांचे पैसे थांबवण्यात आले होते। तर आता उपाय काय? उपाय अगदी सोपा आहे। तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा CSC सेंटरमध्ये जा। सोबत 2 गोष्टी घेऊन जा, तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या बँक खात्याचं पासबुक। तिथे तुमचं बायोमेट्रिक घेऊन तुमची KYC 10 ते 15 मिनिटात पूर्ण केली जाईल। आता सगळ्यात महत्त्वाचं, KYC पूर्ण झाल्यावर काय करावं? ज्यांची KYC नुकतीच पूर्ण झाली त्यांच्या खात्यावर या महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता जमा झाला आहे। हो, हे अगदी खरं आहे। KYC पूर्ण होताच थांबलेले पैसे पुन्हा सुरू झाले आहे। पण इथे एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे। सध्या फक्त याच महिन्याचा म्हणजे चालू महिन्याचा हप्ता जमा झाला आहे। जूनपासून जे मागचे थकलेले हप्ते आहेत ते अजून जमा झाले नाही। ते एकदम मिळणार की टप्प्याटप्प्याने याबद्दल अजून सरकारकडून कोणतीही स्पष्ट सूचना नाही। पण सर्वात आनंदाची बातमी आणि महत्त्वाची गोष्ट आहे की KYCमुळे जो पैशाचा प्रवाह थांबला होता आता तो पुन्हा सुरू झाला आहे। त्यामुळे जर तुमच्या घरात किंवा ओळखीत कोणाचे पैसे थांबले असतील तर त्यांना अजिबात उशीर न करता लवकरात लवकर आपली KYC पूर्ण करायला सांगा। घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं काही कारण नाही। तुमची अडचण नक्की दूर होईल। तुमचा अनुभव काय आहे? तुमची KYC पूर्ण झाली आहे का? तुम्हाला या महिन्याचा हप्ता मिळाला का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।